नाशिक जिल्ह्यातील 500 शाळांना ऑल इन वन संगणकांचं वाटप येवल्यामध्ये करण्यात आलंय। सध्या शाळांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुमारे 500 माध्यमिक शाळांना स्थानिक विकास निधीतून ऑल इन वन प्रकारचं संगणक दिलं जात आहे। संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शाळांना ही संगणक वाटप सुरू असल्याची माहिती शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिली आहे। 2005 पूर्वीच्या वंचित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय झालाय। 2005 नंतरच्या शिक्षकांना पेन्शनचा लाभ मिळवून देण्याचं एकमेव ध्येय असल्याचंही आमदार दराडे यांनी सांगितलंय। श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आमदार दराडे यांच्या हस्ते येवला तालुक्यातील 35 संगणक व 7 प्रिंटर वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित मुख्याध्यापक शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अमृतसा पहिलवान हे अध्यक्षस्थानी होते। जिल्हा मुख्याध्यापक संघाचे नेते एस.व्ही. देशमुख, संस्थेचे सचिव संजय नागडेकर व खजिनदार सुधांशू खानापुरे, संचालक दीपक गायकवाड, संचालक शकुंतला पहिलवान, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष दीपक गायकवाड, माजी प्राचार्य दत्तात्रेय नागडेकर, प्राचार्य सतीश पैठणकर हे व्यासपीठावर उपस्थित होते। शाळांना कामकाजासाठी संगणक तसेच यापूर्वी प्रिंटर उपलब्ध करून दिल्याबद्दल यावेळी संस्थेसह विविध शिक्षक संघटनांच्या वतीने आमदार दराडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। मागील 5.5 वर्षात शिक्षक व शाळांसाठी खूप काही करू शकलो याचं समाधान यावेळी व्यक्त केले। आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रातील शाळांना संगणक, प्रिंटर, ग्रंथालयाला पुस्तके, मायक्रोस्कोप, हाय मास्ट पथदीप या वस्तूंचा लाभ दिला असल्याची माहितीही दिली। याशिवाय अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न व लक्षवेधी उपस्थित करून उपोषण, पायदिंडी आंदोलन करून विना अनुदानित शिक्षकांना टप्पा अनुदान देण्यात यश आल्याचं, राज्यातील सुमारे 95% शिक्षक पगार घेत असून आता 20 व 40% टप्पा वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती दिली। जिल्ह्यातील शिक्षकांची थकलेली वैद्यकीय बिलांसाठी निधी मंजूर झालाय, तर इतर थकीत बिलांसाठी मार्चपर्यंत निधी उपलब्ध होईल। मेडिकल कॅशलेस योजना लागू करावी या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू असून आता 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना देखील जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन दरबारी तसेच न्यायालयीन पातळीवरही लढा देत असल्याची माहिती दराडे यांनी दिली आहे। शिक्षण क्षेत्र हे महान आहे। आमदार दराडे हे आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी असून त्यांनी या क्षेत्रातील अनेक समस्या मार्गी लावल्याचा अभिमान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पहिलवान यांनी व्यक्त केला। जिल्ह्याला प्रथमच भरघोस कामे करणारा शिक्षक आमदार मिळालाय। शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचा हा धडाका राज्याला आदर्शवत असून पुढील पंचवार्षिकला अजून असंख्य कामे होतील असं मुख्याध्यापक नेते देशमुख यांनी सांगितलं। यावेळी प्राचार्य सतीश पैठणकर यांनी प्रास्ताविक केलं, तर उत्सव प्रमुख डॉक्टर प्रसाद शास्त्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर उपप्राचार्य अरुण विभूते यांनी उपस्थितांचे आभार मानले। शिक्षक नेते सी.बी. कुळधर, अनिल साळुंखे, गंगाधर पवार, प्राचार्य गोखले, येवले दादासाहेब मामुडे, अर्जुन घोडेराव, डी.बी. नागरे, एम.एम. अलगट, कानिपनाथ मडभई, गोरख कुळधर, रामनाथ पाटील, राजू पठाण, राजेंद्र पाखले, पोपट बारे, अप्पासाहेब जमधाडे, दत्तकुमार उटवाळे, स्वीय सहाय्यक हरीश मुंढे, दिगंबर नारायणे, नाना लहरे, मगन वारुळे, उपप्राचार्य अंबादास ढोले, पर्यवेक्षक सुरेश मोहिते, जावेद अन्सारी, प्रदीप पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला।